जे पण सर्वांना कशा सगळेजण मस्त मजेत आणि एकदम आनंदात असेल. मी नैना माझ्या यूट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आहे मस्तपैकी असं मटणाचं झणझणीत बेत. पण असं मटण तुम्ही कधीही खाल्लं नसेल. बऱ्याचशा नवीन नवीन रेसिपी बनवल्या असतील, तुम्ही खाल्लं असेल, पण ही एकदम मस्त स्पेशल असं मटण आहे. ते मी कसं बनवते तुम्हाला दाखवते. पूर्ण व्हिडिओ बघा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. आणि तुम्ही असं मटण बनवताय का ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. ठीक आहे, तर चला बनवायला सुरुवात करूया. तर मी काय करते, कधी पण मटण बनवताना कुकरमध्ये बनवते, जेणेकरून कमी गॅसवरती एक शिट्टी केली ना, मस्तपैकी मटण होतं आणि खायलासुद्धा चांगलं लागतं. आणि दुसरं म्हणजे जर चुलीवरचं जर मटण खायला जर भेटलं ना, अतिउत्तम. खरंच एवढं भारी लागतं चुलीवर शिजवलेलं मटण खायला. जर तुम्ही कधी खाल्लं नसेल आणि तुमच्या इथं चुलं असेल, तुम्ही बनवू शकता, तर चुलीवर तुम्ही बनवून खावा, इतकं भारी लागेल. पण ही रेसिपी चुलीवर बनवण्यासारखीच आहे का, तर आता आपल्याकडे चूल काय भेटत नाही आहे, त्यासाठी आपण गॅसवर बनवणार आहोत. तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही चुलीवर बनवा. एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर सगळ्यात पहिले मी भांडं गॅसवरती ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी खडे मसाले टाकलेत. खडे मसाल्यामध्ये मी तेजपत्ता टाकलेला आहे, 4 ते 5 लवंग टाकलेले आहेत, थोडेसे शहाजिरे टाकलेत आणि मोठी विलायची माझ्याकडे नव्हती, ती सुद्धा टाकायची होती मला, ती टाकलेली आहे. आणि 2-3 हिरव्या विलायच्या टाकलेल्या आहेत. आणि दुसरी म्हणजे दालचिनीचे छोटे 2 तुकडे टाकलेत. थोडा सगळा खडा मसाला टाकल्यानंतर त्याला थोडंसं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये 2 कापलेले कांदे टाकलेत, ते सुद्धा आपल्या तेलामध्ये थोडे व्यवस्थित परतून घ्यायच्यात. आणि बाकीचे नंतर मसाले मी टाकणारच आहे. तर त्यासाठी मी काय केलं, अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट माझ्याकडे संपली होती, तर मी पटकन वाटून घेतली. एकदम ताजी फ्रेश अशी अद्रक लसूण आणि कोथिंबीरची 2-3 चमचावाल्या पेस्ट टाकायची आहे. मी 1.5 किलो मटण आहे, त्या हिशोबाने ही सगळा मसाला मी तयार करते. तुम्ही मटण कमी जास्त असेल तर तुम्ही ती पूर्ण ह्याच्यामध्ये करू शकता, हिशोबाने तुमच्या करू शकता. तर अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट परतून झाल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये टमाटर टाकायचं. जी मी 2 टमाटे घेतले, त्याच्यातले बिया काढून टमाटर व्यवस्थित कापून घेतलेला आहे, तर ते सुद्धा टाकायचं आहे आपल्याला. आणि आता अशा भांड्यामध्ये लाकडाचा चमचा वगैरे बरा पडतो. अशा चमच्याने असं वाटतं की खालचं निघतं की काय, पण काही निघलं वगैरे नाही आहे. तर मी हलक्या हलक्या हाताने हलवलं. माझ्याकडे आहेत लाकडी चमचे पण म्हटलं जाऊ दे, आता ही भरवलं तर ह्यानेच करते. नंतर मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, हळद टाकली आता, आणि ते सुद्धा थोडेसे असे फिरवून घेते. आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे. मसाला कोणता टाकायचा आहे, तर काळा मसाला टाकायचा आहे. धने पावडरसुद्धा मी 1 चमचाभर टाकलेला आहे. दुसरं म्हणजे की आता जे मसाले आपण टाकणार आहोत ना, ते मसाले आपल्याला नंतरसुद्धा टाकायच्यात. तर आता मी ह्याच्यामध्ये काळा मसाला टाकते. जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये लाल चटणी टाकूनसुद्धा मटण बनवू शकता. तर आता मी 2 चमचे काळा मसाला टाकते. काळा मसाला म्हणजे जो घरी बनवलेला असतो ना, तो वाला. कांदा लसूण मसाला वगैरे नाही आहे, मी घरी बनवलेला हा मसाला आहे. तर तुम्ही काय करा, नसेल तुमच्याकडे तर तुम्ही लाल चटणी 2 चमचे टाका. तिखट तुम्हाला जसं लागेल ना तसं तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे. तर मी परत आणखीन तिखट टाकणार आहे, म्हणजे चटणी टाकणार आहे. ती नंतर कधी टाकते ते तुम्हाला नंतर दाखवते. पण आता थोडीशी टाकलेली, जी मटणाला थोडीशी चांगली चव येईल त्याच्यासाठी. तर व्यवस्थित मसाल्याला हलवून घ्यायचं, चांगलं तेल सुटू द्यायचं. टमाटर थोडंसं शिजू द्यायचं. टमाटर शिजलेलं नाही आहे आणि मसाला तेलसुद्धा बघू शकता मस्तपैकी सुटलेलं आहे. टमाटर थोडंसं मॅश करून घेते मी. आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मटण. मसाला एकदम मस्त असा सुगंध सुटला आहे मसाल्याचा. एकदम भारी असं मटण तयार होणार आहे आणि झाल्यानंतर तुम्हाला दिसणारच आहे. आणि बघितलं ना, पूर्ण मटण तयार झाल्यानंतर तुमचीसुद्धा नक्कीच इच्छा होणार आहे की हे मटण तुम्ही एकदा बनवणार आहोत म्हणजे आहोत. ठीक आहे, तर सगळं मटण व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. मटणला व्यवस्थित साफ करून घ्यायचं. काय होतं मटणामध्ये ना, कधी कधी त्याच्यामध्ये केस वगैरे काय असतात, लाकडाचं ते लागलेलं असतं मटण कट करताना. तर सगळं व्यवस्थित करून व्यवस्थित साफ करून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि नंतर मग बनवायला घ्यायचं. तर हे बघा, व्यवस्थित सगळं मटण हलवून घ्यायचं. भांडं थोडंसं कमी पडलं, मला वाटतं छोटं झालं भांडं, पण ठीक आहे. तर आता व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर झाकून ठेवायचं आहे 15 ते 20 मिनटं कमी गॅसवरती. ठीक आहे, कमी गॅसवरती झाकून ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी वगैरे बिलकुल काही वतायचं नाही. पाणी कधी वतायचं मी तुम्हाला नंतर सांगते. हलवायला थोडंसं जरा मुश्किल वाटत होतं, का तर ती भांडं छोटं पडलं आणि मटण खूप जास्त झालं होतं त्याच्यामध्ये. नंतर मी त्याच्यावरती एक ताट ठेवते आणि तर मटण मी 10 मिनटं झाकून ठेवलं होतं. 10 मिनटानंतर थोडंसं मटणाला पाणी सुटलं आहे. आता त्याच्यावर परत ताट झाकून ठेवते आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवते. काय होतं आहे ना, आपण कुकरमध्ये करतो आणि सगळं काय एकदाच होऊन जातं. पण असं पातेल्यामध्ये जर मटण बनवायचं म्हटलं ना, थोडं असं गरम पाणी करून ओतल्यानंतर चव त्याची वेगळीच लागते. आपण कशामध्ये पण पाणी गरम भांड्यामध्ये साईडला पाणी गरम करून ओतू शकतो, पण ताटामध्ये असं पाणी ओतून गरम करून थोडं ओतणं ही वेगळीच मजा येते. का तर आपण चुलीवर वगैरे मटण तुम्ही खाल्लं असेल बऱ्याच वेळा कधी, तर हे मटण असं बनवतात की थोडंसं ताटामध्ये पाणी गरम करायचं, ते ओतायचं, त्याची चव एकदम वेगळीच लागते. तर हे बघा,
आता मी गरम करून पाणी त्याच्यामध्ये ओतते. कधीही थंड पाणी कोणत्याही कालवणामध्ये टाकायचं नाही, नाहीतर कालवण बिलकुल चांगलं लागत नाही आहे. तर आता ह्याला जसं पाणी लागेल ना तसं मी अर्धा ग्लास 1 ग्लास असं पाणी गरम गरम करून ओतणार आहे. का तर जोपर्यंत मटण शिजत नाही तोपर्यंत मटण व्यवस्थित शिजवायचं, कच्चं बिलकुल ठेवायचं नाही. 1 तास कमीत कमी पकडायचे की 1 तास ह्याला लागणार आहे बनायला. तर ठीक आहे. तर एकेका साईडला मला ना थोडंसं मला गळा बसल्याने झाला आहे, थोडासा आवाज कसा तरी वाटायला लागला. मला सर्दी झाल्याने वाटली, डोकं वगैरे जड झालं माझं, त्यासाठी आवाज मी तुम्हाला थोडंसं कसं तरी वाटत असं. पण ठीक आहे चला. दुसऱ्या साईडला मी ते भांडं उचलून ठेवलं आणि इथं लगेच भाकरी बनवायला सुरुवात केलं. मटण आहे आणि भाकरी नको असं होणारच नाही आहे. तर बाजरीची म्हणा, ज्वारीची म्हणा, तांदळाची भाकर जी तुम्हाला आवडत असेल तुम्ही त्या भाकरी बनवू शकता. मी ज्वारीच्या भाकरी करते आणि बाजरीची भाकरसुद्धा एकदम मस्त अशी चुरून खायलासुद्धा भारी लागते. तर पण मी आज ज्वारीच्या करते आणि कधी कधी उडदाच्यासुद्धा करते. तर ठीक आहे. आता काय झालं, भाकरीचं पीठ माझं 15 ते 20 दिवस झालं आणि भाकरी थोडेसे चिरायला लागल्यात, म्हणजे थोडंसं खरबूड पीठ झालं आहे. म्हणतात ना की जास्त दिवस झाले ना भाकरीच्या पिठाला की थोडं ते वळणी येत नाही आहे पीठ, तसं झालेलं माझं पीठ थोडं जास्त दिवस झालं. आता थोडंसंच राहिलं, तर संपल्यानंतर मी दुसरं दळून आणून म्हणा. ते तर मस्तपैकी भाकरी करून घेते आणि लगी तोपर्यंत मटणसुद्धा शिजते. पण हे चांगलं वाटते का पण याचं? हां छान वाटते, पण वाईट छान दिसत, वाईट छान वाटते. पण का वाईट आलं पाहिजे, घे ना कपाटामध्ये. नाहीये. हां आता कधी येशील? हां रात्री जेवण कर आता गेल्या. बाय. तर माझी मकडूबाई गेली आत्ता. मम्मी गुड्डी हे सगळेजण बाहेर चाललेत, तर त्यांच्यासोबत गेली. आणि आता इथं मटण आता व्यवस्थित शिजलेलं आहे. आता त्याच्यामध्ये काय काय टाकायचं आहे तुम्हाला दाखवते. इथं धने पावडर घेतली, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, गरम मटण मसाला घेतला आहे, काळी चटणी घेतलेली आहे आणि हे पीठ घेतलं आहे मी बेसन पीठ 3 चमचे. हे जे चमचा दिसतो ना ते 3 चमचे बेसन पीठ घेतले, गॅसवरती भाजून घेतले तव्यावरती. ठीक आहे. आता थंड पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एक पेस्ट मस्त अशी चमच्याने बनवायची, जे मी असे बनवलेले आहे. ठीक आहे. आता ही पेस्ट आपल्याला ह्या मटणामध्ये ओतायची. मटण आता व्यवस्थित शिजलेलं आहे, बराच वेळ लागले आणि बराच वेळ मी 3-4 वेळा मला पाणी ओतलेलं आहे. तर आता हे सगळं मी ह्याच्यामध्ये टाकते. हे बघा, हे टाकायचं आहे आणि ताट आहे ते सुद्धा थोडंसं विसळून वाटीभर पाणी आणखी मी गरम करून ओतणार आहे, म्हणजे हे ताट विसळून किंवा त्यापेक्षा सुद्धा थोडंसं कमी. आणि ह्याच भांड्यामध्ये मला कालवण करायचं, खूप जास्त असं रसा वगैरे नको, पण रसा एवढा करायचा आहे की जेणेकरून आपण भाकर त्याच्यामध्ये चुरून खाऊ शकतो. भाकर चुरून खाल्ल्याशिवाय मटणाच्या कालवणाची मजा येत नाही. ठीक आहे. तर कालवण बघू शकता एकदम मस्त झालेलं आहे, झणझणीत झाले आणि एवढा मस्त असा वास सुटला आहे कालवणाचा, खूपच छान. तर थोडीशी उकळी आल्यानंतर त्यावरती मस्तपैकी अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची कापून. कसुरी मेथी असेल तुमच्याकडे तर ती सुद्धा टाका, नाही टाकली तरी काहीसुद्धा हरकत नाही. मी कोथिंबीर टाकलेलं आहे आणि बघू शकता जवळून किती मस्त असं तरीदार मटणाचं झणझणीत असं कालवण तयार झालेलं आहे. असं कालवण कोण कोण बनवते ते सुद्धा मला सांगा. आणि नसेल बनवलं तुम्ही एकदा ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि आवडल्यानंतर तुम्ही सारखं सारखं असंच कालवण बनवसाल. आता थोडंसं ना हे तुम्हाला असं दिसतंय आणि थंड झाल्यानंतर एकदम मस्त असे झणझण त्यावर. तर चला, मी सगळा स्वयंपाक झालाय आणि आता भूक लागली. सकाळी नाश्ता केला थोडासा, आणखीन काय खाल्लेलं नाहीये, तर भूक लागली. आता सगळं जेवण तयार झाले, जेवण करूया. आणि तुम्ही सुद्धा असं एकदा मटण नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. तर चला, मी जेवण निघून सगळे हॉलमध्ये ठेवते आणि मस्तपैकी जेवण करूया.